कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। कर्पूरी ठाकूर बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार आता जाहीर करण्यात आलेला आहे। मागासवर्गीयांच्या लढ्यासाठी त्यांनी मोठं योगदान दिलेलं होतं। भारतीय क्रांती दलाचे ते प्रमुख म्हणून ओळखले जायचे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, काय अधिक माहिती? लागली अगदी बरोबर आहे। कर्पूरी ठाकूर यांना जो आहे तो मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार सन्मान जो आहे देण्याचा निर्णय जो आहे तो केंद्र सरकारने घेतलेला आहे। कर्पूरी ठाकूर हे बिहारचे माजी मुख्यमंत्री होते आणि मागासवर्गीयांच्या लढ्यासाठी त्यांचं मोठं योगदान होतं। त्याचबरोबर भारतीय क्रांती दलाचे प्रमुख म्हणून सुद्धा त्यांची ओळख होती। भारतरत्न आता त्यांना मिळणार आहे, त्यामुळे एकूणच बिहारसाठी पण ही खूप मोठी गौरवाची गोष्ट आहे। मात्र कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळतोय। स्वतंत्र सेनानी म्हणून त्यांची ओळख होती। भारत छोडो आंदोलनात त्यांनी तुरुंगवास भोगलेला होता। बिहारचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशी त्यांनी दोन पदं जी आहेत ती भूषवली आहेत आणि स्वातंत्र्य सैनिक म्हणून राहिलेले कर्पूरी ठाकूर जे आहेत ते 1952 पासून जे आहे ते सातत्याने ते आमदार होते आणि त्यांचं इतकं म्हणजे जनमानसामध्ये त्यांचं खूप मोठं कार्य होतं। त्यांनी कधी स्वतःसाठी म्हणजे एक रुपयाही खर्च केला नाही अशी त्यांची ख्याती होती आणि मुख्यमंत्री असताना म्हणजे विशेष म्हणजे ते यासाठी खूप लोकप्रिय किंवा जनमानसात त्यांची मोठी ओळख निर्माण झाली होती की ते मुख्यमंत्री असताना सुद्धा म्हणजे अक्षरशः रिक्षाने फिरायचे। त्यामुळे कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न मिळणं म्हणजे जनसामान्यातल्या व्यक्तीला जे आहे ते भारतरत्न मिळणं असं झालेलं आहे। त्यामुळे एकूणच भारतासाठी आणि एकूणच बिहारसाठी जे आहे ती मोठी गौरवाची गोष्ट आहे। लागवी निश्चित ज्योत्स्ना, म्हणजे सामान्यातल्या असामान्य व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर झालाय असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। लागवी अगदी बरोबर आहे, कारण आपण बघतोय की भारतरत्न हा पुरस्कार जो आहे तो भारतातला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि अशा पुरस्कारासाठी जेव्हा इतकी मोठी नावं म्हणजे काही नावं किंवा काही व्यक्तिमत्व इतकी मोठी असतात की त्या व्यक्तींना तो पुरस्कार मिळाल्यामुळे त्या पुरस्काराचं सुद्धा मोठं नाव होत असतं। त्या पुरस्काराचं सुद्धा आणखीन त्याची मान उंचावली जात असते। त्यामुळे बिहारचे जे कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे त्यामुळे खूप मोठी गोष्ट आहे, कारण साध्या घरातून आले होते आणि त्यांनी मागासवर्गीयांच्या लढ्यासाठी योगदान होतं, भारतीय स्वतंत्र लढ्यासाठी त्यांचं योगदान होतं आणि त्यानंतर 1952 नंतर सातत्याने ते आमदार राहिलेले होते। त्यामुळे कर्पूरी ठाकूर हे बिहारचा एक मुख्य चेहरा किंवा बिहारचे जे खूप मोठे नेते होऊन गेले किंवा खूप मोठे जे समाजसेवक होऊन गेले फक्त, आणि ते बिहारपुरतं त्यांचं काम मर्यादित नव्हतं तर स्वातंत्र्य सेनानी असताना त्यांनी तुरुंगवास सुद्धा भोगलेला होता। त्यामुळे निश्चित ज्योत्स्ना, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। स्वातंत्र्य सेनानी म्हणून कर्पूरी ठाकूर यांची ख्याती। भारत छोडो आंदोलनात त्यांनी तुरुंगवास सुद्धा भोगला होता। जननायक म्हणून जनमानसात ते सुपरिचित। 1952 पासून ते आमदार होते। विशेष म्हणजे बिहारच्या जनतेची जोवर परिस्थिती सुधारत नाही तोवर आपण आपलं घर बांधणार नाही असा निर्धार कर्पूरी ठाकूर यांनी व्यक्त केलेला होता। त्यामुळे 1952 पासून आमदार असलेली व्यक्ती किंबहुना 2 वेळा मुख्यमंत्री पद भूषवलेल्या या जननायकाचं स्वतःचं घर सुद्धा नव्हतं, कारण जोवर बिहारच्या जनतेची परिस्थिती सुधारत नाही, मुख्यमंत्री असतानाही कर्पूरी ठाकूर रिक्षानंच प्रवास करायचे। स्वातंत्र्य सेनानी म्हणून कर्पूरी ठाकूर यांची ओळख। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।